हॅलो ऑल, वेलकम टू अवर चॅनल. चला, आज आपण मॅथ्समधलं एक्सरसाइज 10.3 जी आपली राहिलेली आहे ते सॉल्व्ह करणार आहोत. त्याच्यात काय आहेत, मिक्स वर्ड प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे ॲडिशन पण असणार आहे, सबट्रॅक्शन दोन्ही असणार आहे याच्यात. पहिला क्वेश्चन बघूयात. रोहन हॅड ₹1350. हिज फादर गेव हिम ₹450. He purchased a shirt worth ₹1/4 and 1500. How much money does Rohan have now? म्हणजे बघा, रोहनकडे आधी किती पैसे होते ते आपण लिहून घेऊ. आधी इथे एक एक करून लिहून घेऊयात. रोहन हॅड ₹1300 आहे बरं का. 1350. 1300 म्हणजे किती? 1300 प्लस 50 म्हणजे टोटल किती झाले? 1350. ठीक आहे. हिज फादर गेव हिम ₹450. किती दिले त्यांनी? 450 दिले फादरनी. सो ह्याची ॲडिशन करूयात आधी. 0, 5 + 5 is 10, 4 + 3 7 + 1 is 8 and 1 आहे तसा. ठीक आहे. ₹1800 रोहनकडे आता आहेत. मग त्याच्यानंतर त्यांनी काय केलं? ही परचेस अ शर्ट वर्थ ₹1/4 and 1500 म्हणजे 1500 अँड क्वार्टर. मग 100च्या क्वार्टर म्हणजे किती? जे मी तुम्हाला 10.1 मध्ये समजवलं की क्वार्टर म्हणजे 100चं क्वार्टर किती होतं? 25. 1000चं किती होतं? 250. ठीक आहे. आणि 1500, मग 1500 त्यांनी खर्च केले. 1500 प्लस किती? क्वार्टर. म्हणजे टोटल किती खर्च केले त्यांनी शर्टवर? 1525. मग 1800 मधनं हे मायनस केले की त्याच्याकडे आपल्याला कळेल किती पैसे उरले. सो हे मायनस करूयात. 1525. इथे बघा 10 येईल. 10 - 5 इज 5. मग इथे एक बॉरो केल्या, मग इथे काय येणार आहे? 9. सो 9 - 2 किती येणार आहे इथे? 7. त्या ह्या झिरोकडे बॉरो कुठनं केला होता त्यांनी? 8 कडनं. सो इथे येणार आहे 7. 7 - 5 इज 2. आणि इथे कुठे बॉरो केलाय का? ह्याच्याकडे नाही केला. सो 1 - 1 इज 0. म्हणजे किती पैसे उरले त्याच्याकडे? 275. इथे येईल ऑप्शन 1. सबट्रॅक्शन, ॲडिशन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन ह्याची भरपूर प्रॅक्टिस करा. तुम्हाला वाटतं आपल्याला येतं, हे खूप सोपं आहे, पण करताना कधीतरी छोट्या मोठ्या मिस्टेक होतात आणि मग पूर्ण आन्सर चुकतं. ठीक आहे. त्यामुळे ते नीट त्याची जास्त प्रॅक्टिस करा, सबट्रॅक्शन आणि ॲडिशनची. ऑन द फर्स्ट डे आफ्टर द गणेशोत्सव वेकेशन इन अ स्कूल, 469 out of 578 boys and 368 out of 467 girls were present. How many children were absent? म्हणजे बघा, 578 बॉईज पैकी इतके प्रेझेंट होते, 467 पैकी इतके प्रेझेंट होते. मग प्रश्न काय विचारलाय की अब्सेंट टोटल मिळून किती होते, म्हणजे गर्ल अँड बॉय दोन्ही मिळून अब्सेंट किती होते. चला हे करूयात आपण. आता पहिल्या आपल्याला काय करायला लागेल? मग 578 - 469 करायला लागेल. सो इथे करूयात. 578 - 4 किती आहे ते? 69. 469. सो 8 मधनं 9 जाणार आहे का? नाही. सो इथे काय येईल? 18 येईल. 7 मधनं आपण एक बॉरो केलाय, सो इथे आला 6. 18 - 9 इज 9. तर 6 मध्ये काही बॉरो करायची गरज आहे का? नाही. 6 - 6 काय येणार इथे? 0. अँड 5 - 4 इज 1. म्हणजे हे टोटल बॉईज किती होते? हे अब्सेंट होते. ठीक आहे. हे बॉईज अब्सेंट. आता गर्ल बघूयात. गर्ल किती होते? आउट ऑफ 467 368 आल्या होत्या फक्त. आउट ऑफ 467 किती आल्या होत्या? 368. आता इथे पण 7 मधनं 8 जाईल का? नाही. सो हे झालं 17. इथे झालं 5. सो 17 - 8 इज 9. सो इथे येणार आहे 9. 5 मधनं 6 जाईल का? नाही. मग या 4 मधनं एक परत बॉरो करायला लागेल. सो इथे येईल 3. इथे होईल 15. 15 - 6 इज 9. अँड 3 - 3 इज 0. आणि हे काय होतं मग? गर्ल्स प्रेझेंट. ठीक आहे. आता अब्सेंट किती होते टोटल? म्हणजे हे एवढे अब्सेंट होते. सॉरी, हे अब्सेंट यायला हवं होतं मी. अब्सेंट. मग टोटल अब्सेंट किती होते? या दोघांची काय करायला लागेल? ॲडिशन केलं की अब्सेंट टोटल चिल्ड्रन किती अब्सेंट होते ते कळेल. सो 109 + 9 19. सॉरी 99. 9 + 9 इज 18. कॅरीओवरला 1 येणार. 9 + 1 इज 10. कॅरीओवरला 1. 1 + 1 इज 2. मग हे काय होते? टोटल अब्सेंट स्टुडंट्स. ठीक आहे. म्हणजे 208
बघा इथे ऑप्शन 208 कितवा ऑप्शन आहे, थर्ड ऑप्शन. सो तो मार्क करा. नेक्स्ट बघा, आउट ऑफ 56,359 trees planted on both the sides of the highway, 25,307 are teak trees, 9,277 are karanja trees, and the remaining are neem trees. How many neem trees are there? ठीक आहे, उरलेले काय सांगितलेत, neem trees. म्हणजे आपल्याला काय करायला लागेल, आधी आउट ऑफ एवढे हे टोटल ट्रीज आहेत, ठीक आहे, एवढे प्लांट केलेत हायवेला दोन्ही साईडला, त्याच्यातले हे टीकचे आहेत आणि हे कारंजाचे आहेत. म्हणजे ह्या दोघांची आधी ऍडिशन करायला लागेल. आणि मग नीम ट्रीज फाइंड करायला आपल्याला पूर्ण अख्ख्या ट्रीज मधनं या दोघांचे ऍडिशन केल्यावर जे आन्सर मिळेल ते मायनस करायला लागेल. म्हणजे आपल्याला काय कळेल की नीम ट्रीज किती होते. चला मग आधी ऍडिशन करून घेऊयात. चला आता ऍडिशन करताना पहिले टिक ट्रीज 25,000 किती होते, 307 प्लस कारंजा ट्रीज होते 9,277. आता ह्याची ऍडिशन होईल आधी. सो इथे 7 + 7 इज 14. इथे कॅरीओला जाणारे 1, 7 + 1 इज 8, 3 + 2 इज 5, 9 + 5 इज 14, कॅरीओला 1, 2 + 1 इज 3. म्हणजे हे कुठले होते, हे दोन्ही मिळून होते. हे होते टीकचे आणि हे होते कारंजाचे. आता हे मिळून दोन्ही ट्रीज आहेत आणि टोटल ट्रीज आपल्याकडे किती आहेत, 56,359. म्हणजे मग ह्याच्यातनं मायनस केलं की आपल्याला काय मिळेल, नीम ट्री. सो 34,584. चला मग सबट्रॅक्शन करूयात. 9 - 4 इज 5. 5 मधनं 8 जाणार आहेत का, नाही. सो इथे येणार आहे 15. या 3 मधनं एक बॉरो केला, सो इथे येणार आहे 2. सो 15 - 8 इज 7. 2 मधनं 5 जाईल का, नाही. मग परत इथे 6चं 5 झालं आणि हे 12 झालं. 12 - 5 इज 7. 5 मधनं 4 जाईल का, जाईल. सो 5 - 4 इज 1. 5 - 3 इज 2. म्हणजे नीम ट्रीज किती होते, प्लांट केले 21,775. सो इथे बघा कुठला ऑप्शन आहे, सेकंड ऑप्शन. सो सेकंड ऑप्शन मार्क करा इथे. सिंपल आहे एकदम ऍडिशन सबट्रॅक्शन, हे चुकवू नका. नेक्स्ट बघा, श्री अक्का साहेब डोनेटेड 1 lakh to a school. From this amount, the school purchased sports equipment worth rupees 35,000, books worth rupees 26,958 for a school library, kept aside 25,000 for students' aid fund, and the remaining was used for renovation of toilets. What amount was spent for renovation of toilet? म्हणजे कळलं का इथे टॉयलेट करता फक्त किती खर्च केला एवढंच आपल्याला काढायचंय. त्याच्याकरता आधी आपल्याला काय करायला लागेल की ह्या तिन्हीची ऍडिशन करायला लागेल. ठीक आहे, म्हणजे जे बुक्स करता वापरले ते, इक्विपमेंट्स करता वापरले ते, बुक्स करता वापरले ते, जे साईडला ठेवले होते पैसे एड फंड करता ते, आणि मग ह्या सगळ्याची ऍडिशन करून 1 lakh मधनं मायनस केले की रिमेनिंग अमाऊंट आपल्याला मिळेल. जी रिमेनिंग अमाऊंट कशा करता वापरली आहे, रिनोव्हेशन ऑफ टॉयलेट. सो आधी ह्या सगळ्याची ऍडिशन करू आणि मग ते 1 lakh मधनं मायनस करू. चला चारही अमाऊंट मी लिहून घेते, सॉरी तिन्ही अमाऊंट लिहून घेते. 35,000 प्लस 26,958 प्लस 25,000. या तिन्हीची आधी ऍडिशन करून घेऊयात. इथे येईल 8, 5, 9. 6 + 5 इज 11. 11 + 5 इज 16. सो इथे येईल 6. कॅरीओरला काय जाणार आहे 1. 3 + 2 इज 5 + 2 इज 7 + 1 इज 8. म्हणजे हे एवढे पैसे वापरले गेले. ठीक आहे, आणि आता त्याच्यातले उरलेले 1 lakh मधनं ह्याच्यात एवढाच खर्च झालाय, बाकी उरलेले पैसे कशा करता, रिनोव्हेशन करता वापरले. मग हे आपण 1 lakh मधनं मायनस करूया. सो 1,0,0,0,0,0 मायनस 86,958. हे तुम्हाला कसं लिहायचं, समजा तुमची चूक झाली तर पूर्ण आन्सर चुकू शकतं. त्यामुळे तुम्ही इथे लिहिताना जसं तुम्ही नॉर्मल आता लिहिता, इथे टी, मग यू, मग एच, मग 1000, मग 10,000, मग 1 lakh असं लिहिलं तरी चालेल. ठीक आहे, ते तुम्हाला सोपं असेल तर तुम्ही तसं करून ऍडिशन करा. पण ह्याच्यात खूप वेळ जाईल, स्कॉलरशिपमध्ये एवढा वेळ नसतो सॉल्व्ह करायला. सो हे नीट फक्त नीट एका खाली एक डिजिट व्यवस्थित लिहा, म्हणजे तुमचा आन्सर चुकणार नाही. आता इथे बघा, आता या 1 कडनं आपण सगळीकडे इथे बॉरो करायचंय, त्यामुळे इथे काय येणार आहे, इथे फक्त 10 येणार आहे, बाकीकडे काय येणार आहे 9, 9,
9 9 हे लिहून घ्यायचं पहिले सर्वात आधी, जेव्हा अशी सबट्रॅक्शन असते तेव्हा. आणि हा येणार आहे 0. आता आपण सबट्रॅक्शन करूयात फास्ट. 10 minus 8 is 2, 9 minus 5 is 4, 9 minus 9 is 0, 9 minus 6 is 3, 9 minus 8 is 1. सो हे जे आहेत 13,442 हे कशा करता वापरले, रिनोव्हेशन करता. सो आपल्याला तेच आन्सर हवं आहे, 13,042. फोर्थ ऑप्शन मार्क करा इथे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. There were 25,702 sacks of grain in a grain warehouse. Of these, 11,020 sacks of wheat, 8,129 sacks of millet, and the remaining sacks were of jawar. How many sacks of jawar were there? आता इथे परत सेम आधीच्या क्वेश्चन सारखा क्वेश्चन आहे. या दोन्ही सॅक्स जेवढे आहेत व्हीट आणि मिलेट त्याची ऍडिशन करायची. ते जे ऍडिशन येईल ते 25,000 मधनं मायनस केलं की आपल्याला जवाची किती होते सॅक्स ते कळून जाईल. चला मग आता आधी ऍडिशन करूयात. लिहून घेते आधी 11,020 प्लस 8,129. ठीक आहे. चला ऍडिशन करूयात. 9 2 + 2 is 4, 0 + 1 is 1, 8 + 1 is 9, 1. सो ऍडिशन काय आली, 19,149. आता किती आहेत हे, 25,702 हे टोटल सॅक्स आहेत. मग ह्याच्यामधून आपल्याला मायनस काय करायचं आहे, 19,149. म्हणजे आपल्याला जवाचे सॅक किती होते ते कळेल. सो तिथे 2 मधनं 9 जाणार आहे का, नाही. सो इथे येईल 12, इथे येईल, इथे काय येईल, इथे जर 10 असणार आहे तर इथे काय येईल आता 9 येईल. कारण इथे आपण 10 समजतोय की ते हा ह्याने ह्याच्याकडनं बॉरो केलाय आणि मग त्या 10 मधनं आपण एक बॉरो केला म्हणून इथे 9 आलं. ठीक आहे. सो 12 - 9 is 3, 9 - 4 is 5. मग या 7 मधनं आपण इथे एक बॉरो केला होता. ठीक आहे. सो इथे काय येणार मग 6, 6 - 1 is 5. 5 मधनं 9 जाईल का आता, नाही. सो इथे येईल 15, इथे येईल 1. 15 - 9 is 6, 1 - 1 is 0. मग आपल्याला आन्सर काय मिळालं, किती होते जवाचे सॅक्स, 6,553. सो इथे सेकंड ऑप्शन मार्क करा. Mahesh bought a laptop costing 32,348 and a mobile costing 15,799. The electronic dealers gave him some discount. Some discount दिलाय, किती डिस्काउंट दिला आपल्याला माहित नाहीये. So thereby Mahesh paid 43,300 for the 2 items. What discount was given by the dealer? आता मग आपल्याला आधी काय करायला लागेल की ह्या दोघींची ऍडिशन करायला लागेल की त्याला लॅपटॉप इतक्याला पडला आणि मोबाईल इतक्याला मिळाला. सो या दोघांची ऍडिशन केल्यावर कळेल की त्याला टोटल कॉस्ट त्याला किती होतीये. पण त्याला त्या शॉपकीपरने डिस्काउंट दिलं. जेव्हा डिस्काउंट दिल्यानंतरची प्राइस काय झाली, त्यांनी किती पे केले, 43,300 पे केले. मग आपण ह्याच्यातनं ते मायनस करायचे, सॉरी ह्या दोघांच्या ऍडिशनमधनं हे मायनस करायचे, म्हणजे उरलेलं जे आहे ते काय येईल, डिस्काउंट येईल. चला मध्ये आपण ऍडिशन करून घेऊयात. ऍडिशन कशाची करायची, लॅपटॉपची किंमत आहे 32,348 प्लस मोबाईलची किंमत किती आहे 15,799. आता ह्याची ऍडिशन करूयात आधी. 8 + 9 is 17, कॅरी ओव्हरला 1. 9 + 1 is 10 + 4 is 14, कॅरी ओव्हरला 1. 7 + 3 is 10 + 1 is 11, सो कॅरी ओव्हरला काय जाणार आहे 1. 5 + 2 is 7 + 1 is 8 and 3 + 1 is 4. म्हणजे हे टोटल त्याची कॉस्ट होत होती, पण त्यांनी पे किती केलंय 43,300, म्हणजे ह्याच्यापेक्षा कमीच दिसत आहेत ना. मग हे ह्याच्यातनं मायनस करायचे, म्हणजे डिस्काउंट किती मिळालं ते आपल्याला कळेल. 7 - 0 is 7, 4 - 0 is 4. 1 मधनं 3 जाणार आहेत का, नाही. सो इथे किती येणार 11, इथे येणार 7. सो 11 - 3 is 8, 7 - 3 is 4 आणि हा 4 - 4 is 0. म्हणजे किती डिस्काउंट दिलं 4,847. बघा इथे कुठला ऑप्शन आहे, थर्ड ऑप्शन. सो इथे थर्ड ऑप्शन मार्क करा. नेक्स्ट बघूयात. द पॉप्युलेशन ऑफ ए विलेज इज 567. दिस इन्क्लूड्स 8,507 men and 6,722 women and the remaining are children. What is the number of children? सेम क्वेश्चन आहे, मेन आणि वुमनची ऍडिशन होईल
ते 19,000 मधनं मायनस होईल, म्हणजे रिमेनिंग आपल्याला चिल्ड्रनची संख्या किती होती ते कळेल. चला हे ऍडिशन करूयात आता. इथे किती आहेत मेन? 8,507 प्लस वुमेन किती आहेत? 6,722. 7 plus 2 is 9, 0 plus 2 is 2, 5 plus 7 is 12, carry over 1, 8 plus 1 is 9, 9 plus 6 is 15. म्हणजे हे टोटल झाली. आणि त्यातनं मग विलेजमध्ये किती होते? पॉप्युलेशन किती आहे विलेजचं? 19,567. सो 19,567 मायनस काय होणार आहे? मेन प्लस वुमन यांचं किती टोटल आहे ते मायनस होणार आहे. सो 15,229. हे नीट एका खाली एक लिहा. आता ह्याची काय करायची? सबट्रॅक्शन. सो सबट्रॅक्शन केल्यावर इथे बघा 7 ला बॉरो करायला लागेल. सो 17 होईल. 17 minus 9 is 8. इथे किती होणार मग? 5. 5 minus 2 is 3. 5 minus 2 is 3. 9 minus 5 is 4 and 1 minus 1 is 0. सो काय आन्सर मिळालं आपल्याला? 4,338. एवढे काय होते? चिल्ड्रन होते. सो इथे कुठला आहे? फर्स्ट ऑप्शन. सो हा मार्क करा. नेक्स्ट बघूयात. श्रुती बॉट नोटबुक्स वर्थ ₹538, painting materials worth ₹445 and writing materials worth ₹120 from a stationery shop. She gave the shopkeeper 2 notes of 500 and 1 note of 200. How much rupees will be shopkeeper give her back? कळलं का तुम्हाला? तिने एवढ्या ह्याच्या नोटबुक घेतल्या, 450 ह्याचं पेंटिंग मटेरियल घेतलं, रायटिंग मटेरियल 120चं घेतलं, म्हणजे या सगळ्याची ऍडिशन होणार. एवढे पैसे तिला द्यायचे, ठीक आहे. पण तिने काय केलं? 2 नोटा तिने 500च्या दिल्या आणि 1 नोट 200ची दिली. म्हणजे किती दिले? 2 नोटा 500च्या म्हणजे किती झाले? 1000 प्लस 200 म्हणजे 1200 तिने शॉपकीपरला दिले. मग उरलेले शॉपकीपरने किती परत केले? त्याच्याकरता आपल्याला 1200 मधनं ह्या तिन्हीची जी ऍडिशन होईल ती मायनस करायला लागेल. मग आधी ह्याच्या तिन्हीची ऍडिशन करून घेऊयात आपण. चला ऍडिशन कशाची होईल? 538 प्लस 445 plus 120. 8 plus 5 is 13. Carry over राहणार आहे 1. 3 plus 1 is 4. 4 plus 4 is 8. 8 plus 2 is 10. So इथे येणार आहे 0. Carry over ला 1. 5 plus 1 is 6. 6 plus 4 is 10 and 10 plus 1 is 11. So एवढा खर्च तिचा झाला. पण तिने किती दिले? 1200 दिले शॉपकीपरला. मग 1200 मधनं शॉपकीपर काय करेल? 1103 मायनस करेल आणि उरलेले पैसे तिला परत करेल. सो इथे बघा, इथे येणारे 10, इथे येणारे 9, इथे येणारे 1. सो 10 minus 3 is 7, 9 minus 0 is 9, 1 minus 1 is 0 and 1 minus 1 is 0. म्हणजे किती झाले? किती शॉपकीपरने तिला परत केले? 97 रुपीज तिला परत केले. तुम्हाला हे असं समजा कधी वाटलं की आपलं काहीतरी ऍडिशन इथे आपण वरचं गडबड झाली, मग काय करायचं अशा वेळेस? ह्याची आणि ह्याची ऍडिशन करायची आणि हे आन्सर येते का बघायचं. क्रॉस चेक कसं करायचं? या दोघांची ऍडिशन केली की 1200 आलं पाहिजे, ठीक आहे. जर वेळ असेल तर हे नक्की करून बघा. तुम्हाला समजा असं वाटलं की आपलं सबट्रॅक्शन चुकली तेव्हा हे क्रॉस चेक नक्की करा. चला नेक्स्ट बघूयात. आधी हे 97 मार्क करूयात इथे. थर्ड ऑप्शन. चला नेक्स्ट बघूयात. वुमन सेल्फ हेल्प ग्रुप्स फ्रॉम विलेजेस वडगाव, मोरगाव अँड पलसुंडे मेड डिपॉझिट एज फॉलोज. ठीक आहे, एवढे डिपॉझिट अमाऊंट दिलेली आहे तिन्ही गावांची. हाऊ मच मोर इज द डिपॉझिट बाय मोरगाव अँड पलसुंडे दॅन दॅट ऑफ वडगाव. म्हणजे मोरगाव प्लस पलसुंडे ह्या दोघांची ऍडिशन होईल आणि मग ह्या दोघांचं डिपॉझिट मिळून ह्याच्यापेक्षा वडगावपेक्षा कितीनी जास्त आहे ते आपल्याला खाली आन्सरमध्ये फाइंड करायचंय. चला माझी आपण ह्या दोघांची ऍडिशन करायची, त्यातनं वडगावची जी डिपॉझिट आहे ते मायनस करायचं. चला हे करून घेऊयात. 9th क्वेश्चन. सो पहिले मोरगावचं किती आहे? 25,300 बरोबर ना. अँड पलसुंडेची 17,900. सो याची ऍडिशन होईल आधी. सो 0 0 9 plus 3 is 12, carry over ला 1. 5 plus 1 is 6, 6 plus 7 is 13, carry over ला 1. 2 plus 1 is 3 plus 1 is 4. म्हणजे या दोन्ही गावांची मिळून डिपॉझिट किती आहे? 43,200. आणि मग काय करायचंय? कितीनी जास्त आहे वडगावपेक्षा, त्याच्यात मग वडगाव मायनस करायला लागेल. सो
मायनस 27,300. 0 0 2 मधनं 3 जाईल का? नाही. सो इथे येईल 12, इथे येईल 2. 12 मायनस 3 इज, इथे येणार आहे 9. परत 2 मधनं 7 जाईल का? नाही. सो इथे आलं 3, इथे आलं 12. 12 मायनस 7 इज 5 अँड 3 मायनस 2 इज 1. सो कितीनी जास्त आहे दोन्ही गावांचं डिपॉझिट? वडगावपेक्षा 15,900नी. सो इथे बघा ऑप्शन, सेकंड ऑप्शन आहे 15,900, तो मार्क करा. चला लास्ट वन बघूयात. द पॉप्युलेशन ऑफ विलेज ए इज 15,000 लेस दॅन दॅट ऑफ विलेज बी. द पॉप्युलेशन ऑफ विलेज सी इज 8,375 मोर दॅन दॅट ऑफ विलेज बी. If the population of village C is 87,390, what is the population of village A and village B? आता इथे बघा, पॉप्युलेशन ऑफ विलेज ए लेस दॅन दिलेलं आहे. हे विलेज एचं पॉप्युलेशन नाही आहे. काय सांगितलंय? द पॉप्युलेशन ऑफ विलेज ए इज 15,000 लेस दॅन विलेज बी. आणि ते विलेज बीचं पण पॉप्युलेशन आपल्याला माहित नाहीये. म्हणजे ह्या दोन्हीचं पॉप्युलेशन आपल्याला फाइंड करायचं आहे. आणि मग त्याच्या कंपॅरिझनमध्ये काय दिलेलं आहे? पॉप्युलेशन ऑफ विलेज सी इज इतक्याने मोठा आहे कशापेक्षा? विलेज बी पेक्षा. आणि इफ द पॉप्युलेशन ऑफ विलेज सी इज 87,390, म्हणजे विलेज सीचं फक्त पॉप्युलेशन दिलेलं आहे, त्याच्यावरनं आपला बी आणि एचं फाइंड करायचं आहे. सो आधी आपण विलेज बीचं पॉप्युलेशन फाइंड करूयात. कसं फाइंड करणार आपण? 87,390 म्हणजे टोटल पॉप्युलेशनचं जे सीचं आहे त्याच्यातनं आपण हे मायनस करणार. का मायनस करणार? कारण काय सांगितलंय? तर पॉप्युलेशन ऑफ विलेज सी इज 8,375 मोर दॅन दॅट ऑफ विलेज बी. ठीक आहे, त्यामुळे हे मायनस केलं की आपल्याला कुठलं पॉप्युलेशन मिळेल? बीचं पॉप्युलेशन मिळेल. सो आधी हे सबट्रॅक्शन करून घेऊयात. हे सीचं पॉप्युलेशन आहे आणि हे मोर दॅन म्हणजे एवढं बीचं ह्याच्यापेक्षा जास्त आहे. चला सबट्रॅक्शन करूयात. इथे येणार आहे 10. 10 मायनस 5 इज 5. इथे येणार आहे 8. 8 मायनस 7 इज 1. 3 मायनस 3 इज 0. 7 मधनं 8 जाईल का? परत नाही. सो इथे येणार 17, इथे येणार 7. 17 मायनस 8 इज 9 आणि 7 आहे तसा. सो हे आपल्याला कशाचं पॉप्युलेशन मिळालं? बीचं पॉप्युलेशन मिळालं. ठीक आहे, काय सांगितलं होतं इथे? पॉप्युलेशन ऑफ विलेज इज मोर दॅन म्हणजे एवढ्याने जास्त होतं कशाचं पॉप्युलेशन? सीचं पॉप्युलेशन एवढ्याने जास्त होतं. मग आपण ते मायनस केलं, मग आपल्याला काय मिळालं? बीचं पॉप्युलेशन मिळालं. आता काय सांगितलंय? द पॉप्युलेशन ऑफ ए विलेज ए इज 15,000 लेस दॅन दॅट ऑफ विलेज बी. म्हणजे आता हे विलेज बीचं जे पॉप्युलेशन आपल्याला मिळालंय त्याच्यातनं आपण काय करायचं? 15,000 मायनस करायचं. सो इथे मायनस करूयात 15,000 म्हणजे आपल्याला काय मिळेल? एचं पॉप्युलेशन मिळेल. 5 मायनस 0 इज 5. 1 मायनस 0 इज 1. 0 मायनस 0 इज 0. 9 मायनस 5 इज 4. 7 मायनस 1 इज 6. म्हणजे हे पॉप्युलेशन कशाचं आलं? एचं आलं. सो इथे बघा आन्सरमध्ये एचं पॉप्युलेशन आहे 64,015 आणि बीचं किती आहे? 79,015. सो इथे पहिलाच ऑप्शन मार्क करा. ठीक आहे, या अशा प्रॉब्लेमशी हे एकदा तुम्ही जर व्हिडिओमध्ये आता बघून करत असाल तर एकदा न बघता स्वतःहून तुम्ही सॉल्व्ह करा. कारण जेवढी प्रॅक्टिस तुम्ही ॲडिशन आणि सबट्रॅक्शनची कराल तेवढं तुम्हाला सोपं जाईल एक्झाममध्ये पटापट सॉल्व्ह करायला. कारण एक्झाममध्ये जास्त वेळ मिळत नाही. ठीक आहे, माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि ह्याच्या आधीचे व्हिडिओ तुम्हाला स्कॉलरशिपच्या प्लेलिस्ट मी केलेली आहे, त्याच्या 4th स्टँडर्डच्या प्लेलिस्टमध्ये मॅथ्समध्ये तुम्हाला मिळून जातील. थँक्यू.